सर्वप्रथम गुगलवर UDAS प्लस असे सर्च करावे. त्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर क्लिक करावे. त्यानंतर सिलेक्ट स्टेटमधून आपण आपले राज्य निवडून घ्यावे. त्यानंतर गोवर क्लिक करावे. इथे आपल्याला सर्व UDAS प्लसचे पोर्टलला लॉग इनचे ऑप्शन दिसतील. त्यापैकी आपल्याला सध्या स्टुडंट मॉड्यूलवर लॉग इनवर क्लिक करायचं आहे. ते ठिकाणी आपला यूजर ID म्हणजे UDAS नंबर आणि आपला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्यानंतर खाली आपल्याला दिलेला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर समोर आपल्याला ही स्क्रीन दिसेल. तिथे 2025-26 वर क्लिक करून घ्यावे. त्यानंतर हे क्लोज करावे. त्यानंतर साईडला जो बाण दिसतो त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबवर क्लिक करून घ्यावे. त्यानंतर आपल्याला गोवर क्लिक केल्यानंतर अशी स्क्रीन येईल. आपण तिथून वर्ग निवडून घ्यावा. A व B ही सेक्शन निवडून घ्यावे. त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची नावं वगैरे येतील. तर आम्ही आता सध्या प्रोग्रेशन स्टेटसवर आपण त्याला प्रमोटेड विथ एक्झामिनेशन किंवा विदाऊट एक्झामिनेशन असे करू शकतो. त्यानंतर त्याचे टक्केवारी टाकून घ्यायची. तो किती दिवस उपस्थित होता ते टाकून घ्यायचे. त्यानंतर स्कूलिंग स्टेटसमध्ये तो आपल्या शाळेत शिकत असेल तर स्टडिंग इन स्कूल करावे किंवा नाहीतर लेफ्ट विथ TC असे करावे. व अपडेटवर क्लिक केल्यानंतर त्याचे प्रमोशन विद्यार्थ्याचे कंप्लीट होऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रमोशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात खाली येऊन फायनलाइज हे ऑप्शन असेल. त्या फायनलाइज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपला तो वर्ग पूर्ण प्रमोशनचा कंप्लीट होऊन जाईल. अशा प्रकारे आपले प्रमोशन एका वर्गाचे पूर्ण होईल. त्यानंतर आपण त्याची समरी पाहू शकतो की आपले किती विद्यार्थी प्रमोशनचे झालेले आहेत, किती बाकी आहेत ते पण आपण इथे चेक करू शकतो. त्यानंतर आपण प्रत्येक वर्गवाईज प्रमोशन झालेले आहेत का, ते फायनलाइज झालेले आहेत का हे पण आपण चेक करू शकतो. त्यानंतर आपण सर्व चेक झाल्यानंतर आपण फायनलाइजसुद्धा करू शकतो. फायनलाइजवर चेक करून त्या बॉक्सला टिक करायचे आहे व सबमिट केल्यानंतर आपले प्रमोशन हे फायनलाइज होईल व आपल्याला इम्पोर्ट मॉड्यूल हे चालू होईल. नंतरसुद्धा आपण याच्यात काही बदल करू शकतो, पण सहसा आपण आपले सर्व बदल झाल्यानंतरच फायनलाइज करावे. धन्यवाद.